त्या रात्री माझ्या गाडीवर असलेल्या ड्रायव्हरला मला घरी सोडलं, पण रात्र खूप झाली होती. बाहेर पूर्ण अंधार पसरला होता आणि रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की आता त्याला घरी जाण्यासाठी काहीही वाहन भेटणार नाही. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "तू आजच्या रात्री इथेच राहा. इतक्या उशिरा बाहेर जाणं योग्य नाही." त्याने थोडा विचार केला आणि मग होकारार्थी मान हलवली. त्यामुळे त्या रात्री तो माझ्या घरीच राहिला. सकाळी मी लवकर उठले. मी विसरले होते की रात्री माझ्या घरी ड्रायव्हर मुक्कामी राहिला आहे. मी अंघोळ करायचं ठरवलं आणि बाथरूममध्ये गेले. अंघोळ करून अंगावर टॉवेल गुंडाळला आणि नुकतीच बाथरूममधून बाहेर येत होते, तेव्हाच समोर तो, म्हणजेच माझ्या घरी रात्री राहिलेला ड्रायव्हर, आपल्या खोलीतून बाहेर आला. अचानक आमची नजरानजर झाली. मी जागेवरच थकले. काही क्षण सगळं स्तब्ध झालं. त्या क्षणी घरात आम्ही दोघं होतो, आसपास कोणीच नव्हतं आणि पुढे असं काही घडलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजली आहे. मी एका मोठ्या शहरात राहते. माझं वय 27 वर्ष आहे आणि त्या शहरात माझं स्वतःचं सुंदर घर आहे. पण त्या घरात आजही शांतता आहे, कारण मी विधवा आहे. 2 वर्षांपूर्वी माझं लग्न रोहन नावाच्या एका तरुणासोबत झालं होतं. आमचं लग्न नुकतंच झालं होतं, पण त्या काही महिन्यातच आमचं आयुष्य प्रेमानं, आनंदानं आणि समाधानानं भरून गेलं होतं. आम्ही दोघे एकमेकांसाठी जगत होतो. सकाळी उठल्यावर एकमेकांचे चेहरे पाहिल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही आणि रात्री झोपताना हातात हात धरूनच झोपायचो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी इतकं मनापासून माझ्यावर प्रेम केलं होतं आणि मीही माझं सर्वस्व त्याच्यावर ओतलं होतं. पण म्हणतात ना, नियती जेव्हा काही ठरवते, तेव्हा माणसाचं काही चालत नाही. एक दिवस माझा नवरा नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेला होता. त्याच्या सोबत ड्रायव्हर होता आणि तो गाडीच्या मागच्या सीटवर बसला होता. सकाळची वेळ होती. ट्रॅफिक थोडं वाढलं होतं. एका सिग्नलवर गाडी थांबली आणि अचानक मागून एक ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्या ट्रकनं प्रचंड वेगाने येऊन त्यांच्या गाडीला इतकी जबर धडक दिली की काही सेकंदात सगळं संपलं. सगळं उद्ध्वस्त झालं. माझा नवरा जागीच मरण पावला. ड्रायव्हरच्या पायात फ्रॅक्चर झाला, पण तो कसाबसा वाचला. त्या दिवशी मला फोन आला, "मॅडम, अपघात झाला आहे." माझ्या डोक्यात काहीच गेलं नाही. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले आणि पांढऱ्या चादरीखाली माझ्या नव्याच चेहऱ्याविना शरीर पाहिलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं आयुष्य त्या क्षणी संपल्यासारखं झालं. माझ्यावर दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला होता की मी ओरडत किंचाळत अक्षरशः कोसळले. माझं हृदय फाटलं होतं. माझे आईवडील, नातेवाईक सगळे आले. अंत्यसंस्कार पार पडले, पण माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. सगळे मला धीर देत होते, पण मी जणू जिवंत प्रेत झाले होते. शेवटी माझे आईबाबा मला गावी घेऊन गेले, कारण त्यांना वाटत होतं की मी एकटी राहिले तर काहीतरी चुकीचं करेन. मी त्यांच्या घरी आले, पण मन मात्र पूर्णपणे तुटलं होतं. दिवस जात होते, पण प्रत्येक दिवस माझ्या नव्याच्या आठवणींनी उजळत होता. प्रत्येक सकाळी उठल्यावर वाटायचं, तो समोर येईल, हसून म्हणेल गुड मॉर्निंग. पण ते फक्त आठवणींमध्ये उरलं होतं. माझं शरीर जगत होतं, पण आत्मा त्याच्या सोबत गेला होता. तेव्हाच नियतीने मला एक छोटूस कारण दिलं जगण्यासाठी. मी गरोदर होते. माझ्या गर्भात त्याच्या 8व्या महिन्याचं बाळ होतं. त्या बातमीने माझे आईबाबा काहीसे सावरले, पण माझ्या मनात वेगळीच उलथापालथ सुरू झाली. मला कळत नव्हतं की मी हसू की रडू. माझं दुःख प्रचंड होतं, पण त्या बाळासाठी मला जगायचं होतं. अनेकदा रात्री झोप लागत नव्हती. मी पोटावर हात ठेवून रडतरडत बोलायचे, "बाळा, तू ये,
पण तुझा बाबा नाही आता. अश्रूंनी उषा भिजत होत्या. दिवस पुढे सरकत होते आणि मग एक दिवस माझ्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. आईबाबांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रात्रीभर वेदना झाल्या, पण शेवटी देवाच्या कृपेने सगळं झालं आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, यावेळी दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे. कारण मी आई झाले होते. माझ्या आयुष्यातला तो एकमेव क्षण होता, ज्यानं माझ्या तुटलेल्या मनाला थोडं जोडून ठेवलं. माझे आईबाबा माझ्या मुलीला पाहून खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हास्य आलं. त्या छोट्याशा जीवानं माझ्या आयुष्यात पुन्हा एक छोटासा प्रकाश आणला. हळूहळू दिवस पुढे जात राहिले. मी माझ्या बाळाच्या संगोपनात रमले. ती माझ्या जगण्याचं कारण बनली. तिचं पहिलं हसू, तिचं माझ्या बोटाला धरून ठेवणं, तिचं आई आई म्हणून पुटपुटणं, या सगळ्यानं माझ्या जखमांवर मल चोरला. 4-5 महिने उलटले, सगळं हळूहळू स्थिरावलं. त्या दरम्यान माझ्या भावाचं लग्न झालं, पण त्याची बायको म्हणजे जणू वादळच. ती चांगली नव्हती, सारखी माझ्या मागे बोलायची, घरच्यांना माझ्या विरुद्ध चितवायची. हे किती दिवस माहेरी राहणार? आता आपलं घर नाही, काहीच नाही. असे टोचणारे शब्द माझ्या मनात खोलवर बाणासारखे घुसायचे. माझे आईबाबा तिच्याशी शांत राहायचे, पण मला जाणवायचं की माझ्या अस्तित्वाचा त्रास तिला होतोय. शेवटी एक दिवस मी ठरवलं, आता पुरे झालं. मी आईबाबांना म्हणाले, मला आता शहरात, माझ्या सासरच्या घरी परत जायचं आहे. मी काहीतरी काम बघते, व्यवसाय करते. आई घाबरली, तिथे कोणी नाही ना. आता सासू-सासरे गेलेले, नवरा नाही, मग तिथे राहून काय करशील? पण मी ठाम होते, आई, काहीतरी करेन. मला माझं आयुष्य परत उभं करायचं आहे. मी माझ्या नव्याच्या आठवणींना घराबाहेर फेकून देऊ शकत नाही. ते घर अजून माझं आहे. त्याच्या प्रेमाचा विश्वास अजून तिथं आहे, असं मी सांगितलं. आईबाबा माझ्या निश्चयासमोर गप्प झाले. शेवटी त्यांनी परवानगी दिली. मग त्या दिवशी आम्ही सगळे मिळून शहरात आलो. माझं सासरचे घर, एक मोठा बंगला, धुळीने भरलेला, उसाड, शांत, जणू माझ्या येण्याचीच वाट पाहत होता. मी गेट उघडलं, घरात पाऊल ठेवलं आणि एक क्षण माझ्या नव्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. त्याचं ते हसणं, ती बोलण्याची धोम, ते सारे क्षण डोळ्यातून झरझर सरकत होते. मी दार बंद करून थोडा वेळ तशीच उभी राहिले. घरात जणू त्याचा श्वास अजून दरवळत होता. मी स्वतःशी हळूच पुटपुटले, मी आले आहे, रोहन. तुझ्या घरात. आपल्या घरात. माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू गळले, पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते नव्या सुरुवातीचे. आईबाबांनी मला घर आवरायला मदत केली. धुळीनं माखलेल्या त्या कोप्यांना पुन्हा स्वच्छ केलं, पडदे बदलले, फर्निचर जागेवर ठेवलं आणि मग काही दिवस माझ्यासोबत राहून ते परत गावी गेले. आता मी माझ्या छोट्या मुलीसह त्या मोठ्या शांत बंगल्यामध्ये राहू लागले. कधी रात्री इतकी शांतता असायची की माझं मन घाबरून जायचं. घरात पंख्याचा आवाजही मोठा वाटायचा आणि मी त्या शांततेत माझ्या नव्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचे. प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणींनी मला वेड करायचं. त्या घरातील प्रत्येक वस्तू त्याच अस्तित्व दाखवायची. त्याचे कपडे कपाटात अजूनही तसेच होते. त्याचा आवडता परफ्यूम टेबलावर होता. आणि भिंतींवर त्याचे फोटो फ्रेममध्ये असलेले हास्य माझ्याकडे बघत असल्यासारखं वाटायचे. मी अनेकदा रात्रभर त्या फोटोसमोर बसून त्याच्याशी बोलायचे, रडायचे, हसायचे. काही वेळा मला खरोखर वाटायचं, तो माझ्या आसपास आहे, माझं दुःख बघत आहे, मला सावरत आहे. पण हळूहळू दिवस पुढे सरकताना मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागले. मला जाणवलं,
जर मी असंच तुटून राहिले तर माझ्या बाळाचं काय होईल? माझ्या नव्यानं आयुष्यात खूप मेहनत करून स्वप्न पाहून घर उभं केलं होतं, पैसे साठवले होते. त्याच्या जाण्यानंतर आर्थिकदृष्ट्या काही कमी नव्हतं, पण माझ्या मनात मात्र रिकामीपणाचं वादळ होतं. त्या शांत आयुष्यात काहीतरी नवं करण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून मी ठरवलं, माझं मन रमवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व पुन्हा शोधण्यासाठी काहीतरी काम सुरू करावं. मी विचार केला, माझ्या नव्याचं स्वप्न होतं की मी स्वतःच्या पायावर उभी राहावी. म्हणून मी ठरवलं, ते स्वप्न मी आता पूर्ण करणार. बराच विचार केल्यानंतर मी शहरात एक मोठं ब्युटी पार्लर सुरू केलं. ते पार्लर शहराच्या एका प्रसिद्ध भागात होतं, पण माझ्या घरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर. मी पार्लरसाठी सगळं नीट तयारी केलं. इंटेरियरपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत. 2 महिला कामावर ठेवल्या, एक केस आणि मेकअपसाठी, तर दुसरी फेशियल आणि मसाजसाठी. मी स्वतः मात्र फक्त देखरेख करायची, कारण माझी लहान बाळ अजून माझ्या मांडीवर उतरायचं वय नव्हतं. पार्लर सुरू झाल्यावर सुरुवातीला खूप धावपळ झाली. ग्राहक वाढत होते, काम वाढत होतं, पण एक समस्या माझ्यासमोर उभी राहिली, ती म्हणजे प्रवासाची. माझ्याकडे माझ्या नव्याने दिलेली सुंदर कार होती, पण मला गाडी चालवता येत नव्हती. शिकण्याचा विचार मनात आला, पण रोज लहान बाळाला घेऊन बाहेर पडणं अवघड होतं. आईबाबा दूर गावी, मदत करणार कोणी नव्हतं. म्हणून मी ठरवलं, एक चांगला ड्रायव्हर ठेवायचा. पण कोण? त्या क्षणी माझ्या मनात एक नाव चमकलं, समीर. तोच ड्रायव्हर, ज्यानं माझ्या नव्याची शेवटची राईड चालवली होती. तोच, जो त्या भयानक अपघातात थोडक्यात वाचला होता. आठवणींनी माझ्या अंगावर शहारे आले, पण मनात एक विचार आला, त्यालाच पुन्हा कामावर ठेवायचं का? कारण तो माझ्या नव्याला ओळखत होता आणि त्याच्यात माझ्या नव्याचं काहीच प्रतिबिंब दिसेल असं वाटलं. पण त्याचा नंबर माझ्याकडे नव्हता. तेव्हा मला आठवलं, नव्याचा मोबाईल अजूनही कपाटात ठेवलेला आहे, जसाच्या तसा. मी कपाट उघडलं, तो मोबाईल घेतला आणि हात थरथरत होते. त्या मोबाईलमध्ये अजूनही त्याच्या मेसेजेस, फोटोज, व्हॉइस रेकॉर्डिंग सगळं होतं. डोळ्यात पाणी आलं, पण मी स्वतःला सावरलं आणि कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली. बराच वेळ स्क्रॉल करत राहिले आणि शेवटी मला समीर ड्रायव्हर असा नंबर सापडला. काही क्षण मी तसंच पाहत राहिले, मनात संकोच आणि भावनांचे वादळ होतं. पण शेवटी धीर करून मी तो नंबर डायल केला. फोनच्या दुसऱ्या बाजूने हलका आवाज आला. हॅलो, मी म्हणाले. हॅलो, मी अंजली बोलते आहे, रोहनची पत्नी. काही क्षण शांतता पसरली, जणू दोघांच्या मनात जुन्या आठवणी उफाळून आल्या होत्या. मग तो हलक्या आवाजात म्हणाला, ओळखलं, मॅडम. बोला, कसं काय? त्याच्या आवाजात एक आदर, एक ओळखीचा सूर होता. मी म्हणाले, समीर, मला तुझ्याशी काम आहे. भेटू शकतोस का? तो तात्काळ म्हणाला, हो, मॅडम, सांगा कुठे यायचं. मी त्याला माझ्या घराचा पत्ता दिला. सुमारे अर्धा तास झाला असेल, दारावर ठकठक झाली. मी दरवाजा उघडला आणि समोर समीर उभा. त्याला पाहताच माझ्या डोळ्यासमोर भूतकाळाचं वादळ आलं. तो साधारण 29 ते 30 वर्षांचा दिसत होता. उंच, गव्हाळ वर्णाचा. चेहऱ्यावर गंभीरपणा, सभ्यभाव. त्याच्या कपड्यांवर साधेपणा होता, पण तो नीटनेटका दिसत होता. चालण्यात अजून थोडासा लंगडेपणा होता. अपघाताचा ठसा अजूनही त्याच्या पावलांवर दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिक भाव होता, जो थेट मनात उतरला. मी त्याला आत बोलावलं. बस ना, समीर, असं म्हणत त्याच्यासाठी पाणी आणलं. मी विचारलं, चहा घेणार की कॉफी? तो म्हणाला, नको, मॅडम, उगाच तुम्हाला त्रास नको. पण मी हसून म्हणाले,
असं कसं नाही, आपण दोघेही घेऊ. मी किचनमध्ये गेले, 2 कप चहा बनवला आणि परत येऊन त्याच्या समोर बसले. काही क्षण दोघेही गप्प होतो. आम्ही दोघे समोरासमोर बसलो होतो. खोलीत एक शांतता होती. फक्त चहाचे कप टेबलावर ठेवलेले आणि चहात चमच्याने साखर ढवळण्याचा हलका आवाज ऐकू येत होता. तो चहात साखर ढवळत होता आणि मी त्याच्याकडे पाहत होते. काही क्षण आमच्या नजरा भेटल्या आणि मला जुन्या आठवणींचा झटका बसला. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा त्या अपघाताचं दृश्य तरळलं. मी हळू आवाजात म्हणाले, "समीर, माफ कर रे, त्यावेळी तुझाही पाय मोडला होता, पण माझ्यावर एवढं दुःख कोसळलं होतं की मी तुझी विचारपूसही करू शकले नाही. खरं तर करायला हवं होतं." त्याने डोळे खाली केले आणि शांत स्वरात म्हणाला, "मॅडम, ते सगळं विसरूया. आपण खूप मोठे दुःख सहन केलं आहे. माझं काय? मी तरी जिवंत आहे ना, पण तुमचं दुःख त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही." त्याच्या शब्दात एक साधेपणा होता, पण त्या साध्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मी स्वतःला सावरत विचारलं, "आता काय करतोस?" तो म्हणाला, "काहीच नाही, मॅडम. पाय पूर्ण बरा झाला नाही म्हणून ड्रायव्हिंग बंद केलं होतं. आता थोडं बरं झालंय, पण अजून स्थिर काम मिळालं नाही. थोडं कुठे मिळेल तिथे काम करतो." मी थोडा विचारात पडले आणि मग म्हणाले, "मग त्यासाठीच तुला बोलावलं. मी आता पार्लर उघडला आहे, घरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर. माझ्याकडे कार आहे, पण ती चालवायला मला येत नाही. आणि बाळाला घेऊन रोज रिक्षा टॅक्सीत जाणं खूप त्रासदायक होतं. म्हणून विचार केला की तू माझा ड्रायव्हर होशील का?" माझे शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक तेजस्वी भाव उमटला. त्याच्या डोळ्यात आशेची चमक होती. तो म्हणाला, "मॅडम, तुम्ही खरंच देवता आहात. माझ्यासाठी मी जवळपास 1 वर्ष बेरोजगार होतो. दवाखान्याचा खर्च झाला, घरच्यांकडूनही मदत थांबली होती. आता काम मिळालं म्हणजे माझं भाग्यच." त्याचा आवाज कंपत होता. तो खूप दिवसांनी दिलासा अनुभवत होता. मी विचारलं, "पगार किती हवा तुला?" तो म्हणाला, "मॅडम, आधी जे मिळायचं तेवढं चालेल. मला जास्त काही नको, फक्त काम हवं आहे." मी म्हणाले, "ठीक आहे, मग 15,000 रुपये दरमहा देईल. त्यात तुला राहायला आणि खायला काही त्रास होणार नाही." तो हलकं हसत म्हणाला, "धन्यवाद, मॅडम. उद्यापासून काम सुरू करतो." मी हसून म्हणाले, "हो, सकाळी 9 वाजता येतो." म्हणाला, "ठीक आहे, मॅडम. भेटू उद्या." आणि नम्रपणे उठून निघून गेला. मी त्याच्या पाठमोठ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिले. त्या रात्री मला बराच दिवसांनी एक समाधानाची झोप लागली, कारण उद्यापासून माझ्या आयुष्यात पुन्हा एक माणूस येणार होता, जो विश्वास देणारा वाटत होता. सकाळी लवकर उठले. माझी छोटी मुलगी गाढ झोपली होती. मी तिचं आवरलं, स्वतः तयार झाले आणि गळ्यात मंगळसूत्राला हात लावून काही क्षण नव्याची आठवण काढली. 9 वाजायला आले होते, इतक्यात दाराची बेल वाजली. मी दार उघडलं, तर समोर समीर उभा होता. सकाळची ती वेळ, थोडासा गार वारा वाटत होता आणि समीर समोर उभा राहून हलक्या स्मिताने म्हणाला, "चला, मॅडम, उशीर होईल." त्याच्या आवाजात एक आदर आणि आपुलकी होती, जी फार दिवसांनी कोणाकडे ऐकली होती. मीही हसून मान हलवली आणि माझ्या लहान मुलीला उचलून घरातून बाहेर पडले. समीरनं तात्काळ गाडीचं दार उघडलं, मला आणि माझ्या मुलीला आत बसायला मदत केली आणि मग स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून इंजिन सुरू केलं. गाडी सुरू होताच मला नकळत मनात एक शांत शांती वाटली. रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती, हॉर्नचे आवाज वाहत, पण समीर अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत होता. त्याच्या ड्रायव्हिंगमध्ये स्थैर्य होतं आणि त्याच्या डोळ्यात एक आत्मविश्वास होता.
पार्लर जवळ पोहोचल्यावर त्याने गाडी बाजूला थांबवली आणि म्हणाला, "मॅडम, तुम्ही पार्लरचे काम संपल्यावर फोन करा, मी न्यायला येतो." मी म्हणाले, "ठीक आहे, पण तू आता जा, पाणी घे, काही खा." पण तो नेहमीप्रमाणे नम्र आवाजात म्हणाला, "नको, मॅडम. मी इथेच थांबतो, काही ऑडिओ ऐकतो, वेळ कसा जाईल." आणि खरंच, तो गाडीत बसूनच राहिला. मी त्याच्याकडे पाहून मनात विचार केला, इतका साधा, प्रामाणिक आणि वेळेचा पक्का माणूस आजकाल क्वचितच दिसतो. त्या दिवसानंतर समीर रोज सकाळी मला सोडायला आणि संध्याकाळी न्यायला यायचा. तो कधीच उशीर करायचा नाही. गाडी नेहमी स्वच्छ ठेवायचा. हळूहळू माझ्या घरातील काही लहान-सहान कामे देखील मी त्याला सांगू लागले, बाजारातून पालेभाजी आणणं, किराणा घेऊन येणं, गाडी धुणं, बाळासाठी काही वस्तू आणणं वगैरे. आणि आश्चर्य म्हणजे तो कधीही ना म्हणायचा नाही. त्याच्या वागण्यात नेहमीच एक आदर, एक सुसंस्कृतपणा आणि एक जबाबदारीची भावना होती. प्रत्येक वेळी तो मला मॅडम म्हणून संबोधायचा, पण त्या शब्दात इतकी नम्रता असायची की तो कधीच कामगारासारखा वाटत नव्हता, तर जणू घरचा माणूस होता. काळ पुढे सरकत होता. पार्लरचा धंदा आता चांगला वाढला होता. ग्राहक वाढत होते आणि माझ्या हातात चांगले पैसे येऊ लागले होते. पण त्या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र हळूहळू माझ्या मनात जागा करत होती, ती म्हणजे समीरची उपस्थिती. त्याच्या वेळेवर येणं, बोलताना डोळ्यातून जाणवणार प्रामाणिकता आणि त्याच्या चेहऱ्यावरच ते शांत हास्य. या सगळ्यांमुळे मला तो दिवसेंदिवस आवडू लागला होता. पण मी स्वतःला हे मान्य करायला तयार नव्हते, कारण अजूनही माझ्या मनात माझ्या नव्याची सावली होती. तरी जेव्हा समीर जवळ असायचा, तेव्हा माझं मन काहीच हलकं वाटायचं, जणू आयुष्य पुन्हा थोडं जगायचं कारण मिळालं होतं. माझं आयुष्य आता पुन्हा थोडं स्थिर होतं आणि त्यात समीरचा मोठा वाटा होता. माझ्या आयुष्यात जिथे एकेकाळी फक्त रिकामीपणाचं राज्य होतं, तिथे आता थोडीशी हलकीशी शांतता आणि सुरक्षितता निर्माण झाली होती. माझी लहान मुलगी ही आता थोडी मोठी होऊ लागली होती. तिच्या छोट्या-छोट्या कृतींनी माझं मन पुन्हा वाढवायला लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मला जगायचं बळ मिळायचं. त्या 3ही महिन्यात माझं आणि समीरचं बोलणं हळूहळू वाढत गेलं. आधी फक्त कामापुरतं बोलणं असायचं, पण आता आम्ही सहज गप्पा मारू लागलो होतो. प्रवासात कधी एखादी थट्टा, एखादा छोटासा विनोद, कधी मुलीबद्दल प्रेमळ बोलणं, कधी माझ्या नव्याच्या आठवणीबद्दल हळू आवाजात बोलणं. या सगळ्यांना आमच्यात एक नातं तयार होऊ लागलं होतं, जरी दोघांनाही ते शब्दात मांडायला धैर्य नव्हतं. मी लक्षात घेतले की समीर माझ्याकडे पाहतो, पण ते लपवण्याचा प्रयत्न करायचा. गाडी चालवताना आरशातून तो माझ्याकडे बघायचा आणि मी ते अनेक वेळा पकडलं होतं, पण मी काही बोलायची नाही. फक्त मनात थोडं काहीतरी हालायचं, एक वेगळी भावना, जी समजूनही घ्यायची नव्हती आणि दुर्लक्षही करायचं नव्हतं. मी अजूनही माझ्या नव्याच्या आठवणीमध्ये अडकलेली होते. त्याच्या फोटोसमोर रोज दिवा लावत होते आणि त्या उजेडात मला नेहमी वाटायचं, कोणी दुसरं माझ्या आयुष्यात यायला नको. आणि समीरच वागणं इतकं प्रामाणिक, अधिकृत आणि निस्वार्थ होतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आता कठीण होतं. तो कधीच जास्त बोलायचा नाही, पण त्याच्या प्रत्येक कृतीत एक संवेदना दिसायची, माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी. त्या दिवशी संध्याकाळी त्याने मला आणि माझ्या मुलीला घरी सोडलं आणि नेहमीप्रमाणे नम्रपणे "नमस्कार, मॅडम" म्हणत निघून गेला. मी आत आले, जेवण तयार केलं, माझ्या मुलीला दूध पाजलं आणि तिला झोपवलं. रात्री थकवा आला होता, म्हणून मी सुद्धा झोपायला गेले. पण रात्री उशिरा अचानक मला जाणवलं, माझ्या मुलीचं अंग जणू आग ओकतंय. मी दचकले. तिचं अंग भाजल्यासारखं गरम झालं होतं. तिने डोळे मिटून किंचाळायला सुरुवात केली.
माझं मन घाबरलं, थरथरू लागलं. मला काही सुचेना. मी पटकन समीरला फोन केला. फोन उचलताच मी घाईघाईत म्हणाले, "समीर, लहानगीला ताप आलाय, खूप गरम वाटते, काय करू?" माझ्या आवाजात भीती आणि तातडी दोन्ही होत्या. दुसऱ्या बाजूने त्याच्या शांत ठाव्या आवाजात काळजी ऐकू आली, "मॅडम, घाबरू नका. पण सध्या मला काही वाहन मिळत नाही. तुमचं घर माझ्या घरापासून 2 किलोमीटर आहे. मी चालत येतो. थोडा वेळ लागेल." मी म्हणाले, "ठीक आहे, पण लवकर ये रे, मला खूप भीती वाटते." फोन ठेवला आणि मी माझ्या मुलीला मांडीवर घेतलं बसले. तिच्या लहानशा शरीरात तापानं गरम झालं होतं. मी तिच्या कपाळावर थंड पाण्याचा हात ठेवत पाहिला. मिनिटं तासांसारखी वाटत होती. अर्धा तास झाला तरी तो आला नव्हता. माझ्या मनात चिंता, अस्वस्थता आणि थोडा रागही दाटून आला. काय? एवढा वेळ लागतोय? 2 किलोमीटर चालायला एवढा वेळ का लागला? मी विचार करत होते आणि तेवढ्यात दारावर ठकठक झाली. मी घाईने दार उघडलं, तर समोर समीर उभा होता, दमलेला, घामानं ओला, पण त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. मी घाबरून विचारलं, "काय झालं, समीर? एवढं दमला आहेस का?" तो श्वास सावरत म्हणाला, "मॅडम, वाहन मिळालं नाही म्हणून 2 किलोमीटर चालत आलो. पण काळजी करू नका, चला, पटकन दवाखान्यात जाऊ." मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा माणूस माझ्या बाळासाठी एवढं चालत आला होता, रात्रीच्या या वेळेला, काही अपेक्षा न ठेवता. त्या क्षणी मला जाणवलं की काही माणसं देवानं खास कारणासाठीच पाठवलेली असतात. मी पटकन बाळाला घेतलं. समीर गाडी काढायला गेला आणि आम्ही दोघं हॉस्पिटलकडे निघालो. रात्र गर्द होती, रस्ते ओस पडले होते. फक्त रस्त्याच्या दिव्यांचा पिवळसर प्रकाश गाडीच्या काचांवर पडत होता. गाडीमध्ये मी माझ्या मुलीच्या कपाळावर हात ठेवून होते आणि समीर एकटक रस्ता पाहत गाडी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर जबाबदारीचा आणि काळजीचा भाव स्पष्ट दिसत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले, "काळजी करू नका, फक्त हलका व्हायरल आहे." इंजेक्शन दिलं, "औषधं घ्या, 2 दिवसात बरी होईल." मला हायस वाटलं. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेतली आणि मग आम्ही पुन्हा घरी आलो. पण घरी येताना माझं मन सतत समीरबद्दल विचारत होतं. हा कोण आहे? माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी एवढं पळत आला. त्याच ड्युटीचा वेळ संपलं होतं, तरीही आला का? फक्त जबाबदारी म्हणून? मी काही अधिक मनात प्रश्न गुंतले होते, पण उत्तर मिळत नव्हतं. घरात पोहोचलो तेव्हा त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, "मॅडम, ही घ्या गाडीची चावी. काही लागलं तर फोन करा, आता मी निघतो." मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "अरे, समीर, आता कसा जाणार तू? एवढ्या रात्री, बाहेर पूर्ण अंधार. तू एक काम कर, 4 व्हीलर घेऊन जा, उद्या सकाळी परत घेऊन ये." तो क्षणभर थकला, नंतर हसला, "4 व्हीलर घेऊन जायच काही नाही, बाईसाहेब. माझं स्वतःचं घर नाही, मी एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतो आणि तिथं गाडी लावायला सुद्धा जागा नाही." त्याचे शब्द ऐकून मला थोडं वाईट वाटलं. एवढा प्रामाणिक, नम्र आणि कामूस माणूस, पण एवढ्या साध्या परिस्थितीत जगताय. हे ऐकून माझ्या मनात एक वेगळाच ओढा उठून आला. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तरीही डोळ्यात आदराची चमक होती. मला जाणवलं की हा माणूस फक्त कामासाठी नाही, तर आपुलकीने माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात सहभागी झाला आहे. मी थोडा वेळ विचार केला आणि मग शांतपणे म्हणाले, "तू एक काम कर, समीर. आज इथेच थांब. घर मोठा आहे, खोल्या पुरेशा आहेत आणि बाहेर रात्र झालेली आहे. आज रात्रीसाठी तरी इथे रहा,
सकाळी हो तर निघून जा. तो काही क्षण गप्प राहिला, चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता. मग थोडा विचार करून हळूच म्हणाला, ठीक आहे, मॅडम, जर तुम्ही म्हणत असाल तर. पण खरं सांगायचं तर मला संकोच वाटतोय. मी हलकं हसून म्हणाले, संकोच कसला? तू बाहेरचा नाहीस, आता आपल्या घराचा भाग झालायस. तो किंचित हसला, मान हलवली आणि म्हणाला, धन्यवाद, मॅडम. आम्ही सगळे आत आलो. घरात त्यावेळी शांतता होती, फक्त मुलीच्या हलक्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. मी त्याच्यासाठी गेस्ट रूममध्ये गादी टाकली, स्वच्छ ब्लँकेट दिलं आणि म्हणाले, ही खोली तुझी आहे. काही लागलं तर सांग. तो थोडं हसून म्हणाला, ठीक आहे, मॅडम. काहीच काळजी करू नका. खोलीत गेला. मी मुलीला मांडीवर घेतलं आणि माझ्या खोलीत गेली. ती माझ्या कुशीत झोपली होती, पण माझ्या मनात मात्र काहीतरी वेगळं सुरू होतं. मी पलंगावर पडले, पण डोळे मिटले तरी विचार थांबत नव्हते. समीरचा दमलेला चेहरा, त्याने माझ्यासाठी केलेली धावपळ, त्याच्या डोळ्यातील काळजी, त्याचं शांत आणि आधारयुक्त बोलणं. हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. त्याच्या प्रत्येक कृतीत एक प्रामाणिकपणा होता, जो मला आतून हलवत होता. मी मनाशी म्हणाले, नको, अंजली, विसरून जा. तो फक्त ड्रायव्हर आहे. तू विधवा आहेस, तुला असं वाटणं योग्य नाही, पण मनातच ऐकणार कोण? तो विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याच हसणं, त्याचे शब्द माझ्या मनात गुंजत राहिले. रात्री 1-2 वाजले असतील. शेवटी थकलेल्या मनानं कधी झोप लागली तेच कळालं नाही. सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा खिडकीतून येणारा मंद सूर्यप्रकाश खोलीत पसरला होता. मुलगी अजून गाढ झोपली होती, तिच्या लहानसा चेहरा शांत दिसत होता. मी हळूच उठले, तिच्या कपाळावर हात ठेवला आणि विचार केला की मुलगी उठायच्या आधीच आंघोळ करून घेते, कारण एकदा ती उठली की मग काही काम होणं अवघड. मी कपाट उघडून कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेले. गरम पाण्याने आंघोळ केली. अंगावरून पाणी ओघताना मनात काल रात्रीचे सगळे विचार पुन्हा डोकावले. अंगाला साबणाचा मसरा सुगंध दरवत होता आणि थंड वाऱ्याने त्वचा गार झाली होती. मन थोडं हलकं वाटलं, जणू कालची घालमेल पाण्यात विरघळली. आंघोळ झाल्यावर मी अंगाभोवती टॉवेल गुंडाळला आणि केस टॉवेलनं पुसत माझ्या रूमकडे जायला निघाले. पण दार उघडताच समोर समीर त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याच्याकडे पाहताच मी क्षणभर थकले. मला आठवलं, अरे हो, तो काल रात्री इथेच थांबला होता. पण त्या क्षणी मी अंगावर फक्त टॉवेल गुंडाळलेली होती. त्या अवस्थेत त्याच्या समोर उभी राहणं म्हणजे एकदम अनपेक्षित आणि लाजिरवाणं होतं. मी एकदम गोंधळले, लाजले. समीर सुद्धा थांबला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि सन्मान दोन्ही दिसत होतं. त्याने नजर खाली केली, पण आमच्या नजरा एका क्षणासाठी भिडल्या आणि वेळ जणू थांबला. काही क्षण सगळं स्तब्ध झालं, आवाज नाही, हालचाल नाही, फक्त एक अनोखं मौन. मग मी घाईघाईन माझ्या खोलीत धावत गेले, दरवाजा लावला आणि पलंगावर बसले. माझं हृदय जोरजोरानं धडधडत होतं, हात थरथरत होते. हे काय झालं माझ्याकडून? मी असं निष्काळजीपणे वागायला नको होतं. त्याला काय वाटलं असेल माझ्याबद्दल? काही वेळ मी तशी शांत बसले, श्वास सावरत. मग हळूहळू भानावर आले आणि आवरायला लागले. कपाटातून गुलाबी रंगाची साडी काढली, व्यवस्थित नेसली, केस मोकळे सोडले, हलकासा परफ्यूम लावला. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात विचार आला, ठीक आहे, आता सगळं सामान्य ठेवायचं, काल काय झालं ते विसरायचं. मी स्वतःला हसत पाहिलं आणि बाहेर आले. समीर हॉलमध्ये बसला होता, नीटनेटका तयार झालेला आणि गाडीच्या चाव्या हातात घेतलेला.
मी त्याच्याकडे जाताना तो माझ्याकडे पाहत होता आणि आमची नजर पुन्हा एकदा भेटली. यावेळी त्या नजरेत लाज नव्हती, पण एक समजूत होती, एक अव्यक्त भाव होता. मी थोडसं हसले. तोही हळूच हसला. काही न बोलता मी थेट किचनाकडे गेले, गॅस पेटवला आणि दोघांसाठी गरमागरम चहा बनवला. चहाचा सुगंध घरभर दरवळू लागला. 2 कप घेतले आणि 1 कप हातात घेऊन त्याच्याकडे गेले. मी कप पुढे करत म्हणाले, "हा घे, चहा प्या." त्याने कप घेतला आणि म्हणाला, "धन्यवाद, मॅडम." तो चहा घेत असताना त्याच्या बोटांनी माझ्या बोटांना हलकासा स्पर्श झाला. क्षणभर माझं अंग शहारलं, हृदयाची धडधड पुन्हा वाढली. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, पण काही बोललो नाही, फक्त नजरेतून काहीतरी बोललो. मग मी नजर खाली केली आणि तोही शांतपणे चहा प्यायला लागला. त्या काही क्षणात एक वेगळाच भाव निर्माण झाला होता, न शब्दांचा, ना विचारांचा, पण जिव्हाळ्याचा, एका शांत समजुतीचा. चहा झाल्यावर मी उठले, दोघांसाठी नाश्ता बनवायला लागले. नाश्त्याचा सुगंध खोलीत पसरला. आम्ही शांतपणे नाश्ता केला. मी मुलीला दूध पाजलं, तिचं आवरलं आणि आम्ही दोघं पुन्हा पार्लरकडे निघालो. गाडीत बसल्यावर मी आरशात पाहिलं, तर समीर हलकासा माझ्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत आदर होता, पण त्याचबरोबर काहीतरी अनोखं आकर्षणही होतं. एक शांत, निशब्द भावना, जी त्याच्या डोळ्यातून थेट माझ्या डोळ्यात उतरली. त्या नजरेत काहीतरी असं होतं की मी एक क्षणभर स्तब्ध झाले. माझं हृदय थोडं वेगाने धडधडू लागलं आणि मग मी लाजून नजर खाली केली. गाडीच्या काचेतून येणारा कोवळा सूर्यप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता आणि त्या प्रकाशात त्याच्या हास्य आणखीन मोहक दिसत होतं. संपूर्ण दिवस पार्लरमध्ये माझं मन एकाग्र होत नव्हतं. हात काम करत होते, पण मन कुठेतरी दुसरीकडेच हरवलं होतं. प्रत्येक क्षणी त्याचा चेहरा, ती नजर, तर तो सकाळचा क्षण आठवत होता. माझ्या हृदयात काहीतरी हालत होतं, असं काहीतरी जे मी स्वतःलाही सांगू शकत नव्हते. संध्याकाळी परत घरी जाताना गाडीत तोच पुन्हा तसाच आरशातून माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेत काही बोललं नव्हतं, पण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होता. आणि मी त्याच्या त्या नजरेतून स्वतःला वाचवत होते, पण मन मात्र कुठेतरी मान्य करत होतं, या नात्यात काहीतरी वेगळं उमलत आहे, असं काहीतरी जे दोघेही नाकारू शकत नाहीत. घरी पोहोचल्यावर त्याने नेहमीप्रमाणे नम्रपणे गाडी थांबवली आणि म्हणाला, मॅडम, मी निघतो." त्याच्या आवाजात नेहमीसारखाच आदर होता, पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं, जणू त्याच्या मनात काही बोललेलं दडलेलं होतं. मी हलका मान हलवली आणि गाडीतून उतरले. पण त्या रात्री त्याच्या जाण्यानंतर मला घरात काहीच करमत नव्हतं. मुलगी झोपली होती, सगळं शांत होतं, पण माझ्या मनात मात्र वादळ होतं. मी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष लागत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त त्याचा चेहरा दिसत, त्याच हसणं, त्याच बोलणं, त्याच्या काळजीने भरलेले डोळे. आणि त्या सकाळी घडलेला प्रसंग, जेव्हा मी टॉवेल गुंडाळून त्याच्या समोर आले, त्या क्षणाची आठवण मनातून जातच नव्हती. मला स्वतःची लाज वाटायची, पण त्या आठवणीच्या मागे एक अनोखं आकर्षण दडलेलं होतं. माझं मन अस्थिर झालं होतं. प्रत्येक वेळी मी स्वतःला सांगायचे, "नको, अंजली रे, हे योग्य नाही." पण हृदयात ऐकणार कोण? अशाच विचारात काही दिवस गेले आणि आयुष्य पुन्हा एकदा आपल्याच लयीत सरकायला लागलं. ब्युटी पार्लर चांगलं चालत होतं, ग्राहक वाढले होते, पण माझं लक्ष मात्र कामात लागत नव्हतं. प्रत्येक वेळी गाडीमध्ये बसताना माझ्या नजरा आरशाकडे वळायच्या आणि मी त्याच्या डोळ्यांना पाहून पुन्हा नजरा खाली करायचे. दररोज समीर माझ्यासोबत असायचा, सकाळी मला पार्लरला सोडायचा, संध्याकाळी न्यायला आणि मध्येही काम असेल तर तत्परतेने धावून करायचा. त्याचे शांत,
प्रामाणिक आणि निस्वार्थ वागणं मला दिवसेंदिवस अधिकाधिक आकर्षित करत होतं. त्याच्या उपस्थितीत शांतता होती, एक आधार होता. जेव्हा तो जवळ असला की जग थोडं सोपं वाटायचं. एका दिवशी पार्लरमध्ये खूपच गर्दी झाली होती. दिवसभर हाताला एक क्षणही विश्रांती मिळाली नाही. ग्राहकांची रांग, फोन कॉल्स, बुकिंग्स, कामाचा ताण सगळं एकत्र, वेळ कसा गेला ते कळलं नाही. जेव्हा शेवटची ग्राहक निघून गेली आणि मी घड्याळात पाहिलं, तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. थकलेली मी सगळं आवरलं, कॅश बॅलन्स केलं, दार लॉक केलं आणि गाडीत बसले. गाडीच्या सीटवर बसताच माझं शरीर सुन्न झालं. समीरने नेहमीप्रमाणे गाडी सुरू केली. रस्त्यावर गाड्यांची गर्दी कमी झाली होती. शहरात थोडी शांतता पसरली होती. गाडीच्या काचांवरून दिव्यांचा उजेड उसळत होता आणि वातावरणात शांत संध्या होती. घरी पोहोचायला 9:30 वाजले होते. मी त्याच्याकडे पाहून विचारलं, समीर, आज तू घरी जाऊ नकोस. उशीर झालाय, तुला काही वाहन मिळणार नाही. येथेच रहा, बाहेर रात्र आहे. तो थोडा विचारात पडला, मग मान हलवून म्हणाला, ठीक आहे, मॅडम, जर तुम्ही सांगत असाल तर. आम्ही दोघेही घरात आलो. त्या रात्री मला काहीतरी वेगळंच वाटत होतं, जणू मी त्याची वाट पाहत होते. मी स्वयंपाक केला, पण आजचा स्वयंपाक नेहमीपेक्षा वेगळा होता. मनात उत्साह होता, कारण समीर घरी होता. मी गोडधोड बनवलं, भाजीचपाती सगळं नीट मांडलं. सुगंधानं घर भरून गेलं होतं. आम्ही दोघं समोरासमोर बसलो. मी त्याच्याकडे पाहिलं. आज तो फारच सुंदर दिसत होता. साध्या शर्ट-पॅन्टमध्ये, केस व्यवस्थित विंचरलेले. चेहऱ्यावर तोच आदरयुक्त हास्य आणि नजरेत तीच ओळखीची चमक. त्याच साधेपणानं त्याला अधिक मोहक बनवत होतं. मी विचारलं, समीर, तुझ्या घरी कोण कोण आहे? त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला. काही क्षण तो गप्प बसला, चमच्यानं थाळीतलं जेवण ढवळत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मॅडम, माझ्या घरी मी एकटाच आहे. मी मित्रांसोबत एका चाळीत रूमवर राहतो. माझे आईवडील गावी असतात, शेतकरी आहेत. मी इथे नोकरीच्या शोधात आलो होतो, तेव्हा तुमच्या नव्याच्या गाडीवर काम मिळालं. पण अपघातानंतर सर्व काही बदललं. ते गेले आणि माझं जगणंही काही काळ थांबलं. थोडा थांबून, आवाजात भावनांचा भार घेऊन पुढे म्हणाला, अपघातानंतर माझं आयुष्य जणू शून्य झालं, मॅडम. पाय फ्रॅक्चर झाला होता, काम मिळेना आणि खर्च वाढला. मित्रांनी साथ दिली, पण आत्मविश्वास हरवला होता. पण जेव्हा तुम्ही मला पुन्हा काम दिलं, तेव्हा वाटलं, कदाचित देवानं मला दुसरी संधी दिली. त्याचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. तुझं लग्न झालं नाही का अजून? मी हलक्या आवाजात विचारलं. माझा स्वर अगदी मंद होता, पण त्या प्रश्नात एक वेगळीच ओढ दडलेली होती. समीर थोडा हसला, पण ते हास्य दुःखानं ओथंबलेलं होतं. त्याच्या ओठांवर हास्य होतं, पण डोळ्यात एक खोल वेदना दडली होती. नाही, मॅडम, तो म्हणाला. लग्न ठरलं होतं. मुलगी खूप चांगली होती, तिचा स्वभावही साधा आणि प्रेमळ होता. आम्ही दोघं भेटलोही होतो आणि खरं सांगायचं तर मनात थोडं प्रेमही निर्माण झालं होतं. पण माझ्या अपघात झाला, चारणं अवघड झालं आणि मग तिच्या घरच्यांनी लग्न मोडलं. म्हणाले, अशा माणसाशी काय संसार करायचा, जो अपंग झाला आहे. तो शांतपणे बोलत होता, पण प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या मनाचं जखमी सत्य उमलत होतं. मी त्याच्याकडे पाहिलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी माझं मन आतून हललं. मी विचार करत होते, हा माणूस जो एवढा प्रामाणिक, प्रेमळ आणि जबाबदार आहे, त्याला आयुष्याने एवढं कमी का दिलं? असं अन्यायकारक आहे. जो खरोखर प्रेम आणि नात्याचं मोल जाणतो,
त्याच्याच वाट्याला अशी वेदना का येते? माझं मन भरून आलं, पण मी काहीच बोलले नाही. जेवण शांतपणे सुरू होतं. दोघेही एकमेकांसमोर बसलो होतो, पण शब्द जणू हरवले होते. फक्त थाळीतला चमचा आणि घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. त्या शांततेतही आम्ही एकमेकांच्या भावनांशी संवाद साधत होतो. समीरनं माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आपुलकी आणि कृतज्ञतेचा भाव होता. धन्यवाद, मॅडम, तो हलक्या स्वरात म्हणाला. एवढं प्रेमानं वागवलंत माझ्यासारख्या माणसाला कोणी एवढं आदरानं वागवलं नव्हतं. तुमच्या शब्दांनी आणि वागण्यानं मला पुन्हा जगण्याची ताकद मिळते. मी त्याच्याकडे पाहून फक्त हलकं हसले, पण त्या हास्यात माझं हृदय दडलेलं होतं. त्याचं बोलणं संपल्यावर आम्ही दोघं थोडा वेळ शांत राहिलो. मग तो उठला, आदरानं म्हणाला, शुभरात्री, मॅडम, आणि आपल्या खोलीत गेला. मी मुलीला झोपवलं आणि माझ्या खोलीत आले. खोलीत मंद उजेड होता, पंख्याचा आवाजही जणू हळू झाला होता. मी पलंगावर पडले, पण डोळ्यात झोप नव्हती. प्रत्येक क्षण मला त्याचाच विचार येत होता, त्याच बोलणं, त्याच दुःख, त्याच्या डोळ्यातील ती वेदना आणि प्रामाणिकता. माझ्या मनात एक वेगळं भावनांचं वादळ उठलं होतं. मी स्वतःला विचारत होते, हे फक्त सहानुभूती आहे का? की काहीतरी अधिक खोल, जे मी स्वतःलाही सांगू शकत नाही? रात्री 11:30 वाजले होते. खिडकीबाहेर हलका वारा होता, पण माझं मन अस्वस्थ होतं. शेवटी मी उठले. माझे पाय नकळत समीरच्या खोलीकडे वळले. दरवाजा बंद होता, पण आतून हलका दिवा दिसत होता. मी थोडा विचार करून खिडकी जवळ गेले आणि आत डोकावला. समीर झोपलेला नव्हता, तो बेडवर बसून काहीतरी विचार करत होता. त्याचा चेहरा उदास दिसत होता, जणू काही अपूर्णतेने भरलेला. इतक्यात त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि आमचे डोळे पुन्हा भेटले. त्या नजरेत काहीतरी होतं, शांतपण, खोलवर भेटणार. माझं हृदय जोरात धडधडलं. मी पटकन खिडकीपासून बाजूला झाले आणि माझ्या खोलीत धावत आले. पलंगावर बसले, श्वास जोरात चालू होता, हृदय छातीतून बाहेर पडेल असं वाटत होतं. काही वेळ मी तशीच शांत बसले आणि तेवढ्यात बाहेरून हलके पावलांचे आवाज आले. माझ्या दरवाजासमोर तो थांबला. मॅडम. त्याचा आवाज थोडा संकोचलेला, पण काळजीने भरलेला होता. मॅडम, तुम्ही तुम्ही आत्ताच खिडकीपाशी होता का? माझं मन थरथरलं. मी काहीच बोलले नाही, फक्त शांत राहिले. काही क्षण गेले आणि मग दरवाजाची कडी हलक्या आवाजात फिरली. दरवाजा हळूहळू उघडला. समीर आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी होती, थोडा संकोच होता. तो अगदी माझ्याजवळ येऊन थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, मॅडम, काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही इतक्या रात्री अजून जागे आहात? त्याच्या आवाजात इतकी खरी काळजी होती की माझं मन पूर्णपणे वितळलं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, पण आपुलकीच असं गहीर भाव होतं की माझे डोळे पाणावले. मी काही क्षण गप्प राहिले, पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समीरनं मला रडता पाहिलं आणि तो एकदम पुढे आला. मॅडम, का रडताय? तुम्ही काही झालं का? त्याने विचारलं. त्या आवाजात काळजीपेक्षा अधिक भावना होत्या. मी हळूच उठले आणि काही बोलता त्याच्या जवळ गेले. माझ्या भावनांचा बांध फुटला होता. मी त्याला गच्च मिठी मारली. त्या मिठीत माझं सगळं दुःख, एकटेपण, हरवलेलं प्रेम आणि मनातलं कृतज्ञतेचं ओझं ओतलं गेलं. काही क्षण समीर स्तब्ध उभा राहिला. त्याचे हात हवेतच थांबले होते, पण मग हळूहळू त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात आदर आणि ममत्व होतं, कुठलाही स्वार्थ नव्हता. तो हलक्या आवाजात म्हणाला, मॅडम, काय झालं आहे?
का रडताय? काही त्रास होतो आहे का? मी डोळे पुसले आणि थरथरत्या ओठांनी म्हणाले, समीर, मला माहिती नाही मी काय बोलते, पण खरं सांगू. तू खूप चांगल्या मनाचा आहेस. तुझ्यासारखा प्रामाणिक, निरपेक्ष माणूस मी आयुष्यात कधी पाहिलाच नाही. तू माझं आयुष्य बदलून टाकला आहेस. तुझ्यामुळे मला पुन्हा जगण्याची वेळ मिळाली आहे. समीर शांतपणे ऐकत राहिला. माझ्या नव्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. सगळं संपल्यासारखं झालं होतं. माझं आयुष्य जणू काळोखात बुडालं होतं. पण तू आलास, समीर, आणि पुन्हा मला जगायला शिकवलस. तू माझं बाळ सांभाळस, माझी काळजी घेतलीस, माझ्यासाठी चालत चालत 2 किलोमीटर आलास, रात्रीच्या अंधारातही माझं रक्षण केलंस. आणि हे सगळं काही परताव्याशिवाय. तू कधी काही मागितलं नाहीस, फक्त दिलस. आणि तेही निस्वार्थपणे. माझा आवाज थरथरत होता, डोळ्यातून अश्रू सतत वाहत. मी एकटी तरुण बाई इथे राहते आणि तरीही तू माझा कधी गैरफायदा घेतला नाहीस. उलट नेहमी माझं रक्षण केलंस. माझ्या मर्यादा जपल्यात. अशा माणसावर प्रेम करणं शक्यच नाही, समीर. खरं सांगू, मला तुझ्यावर प्रेम जडलं आहे. माझ्या या शब्दांवर समीर क्षणभर थकला. त्याचे डोळे मोठे झाले, चेहऱ्यावर आश्चर्य आणि भावनांचा संगम दिसत होता. वातावरणात जणू एक क्षणासाठी वेळ थांबल्यासारखं झालं. दोघांमध्ये एक निशब्द भावना उसळली आणि त्या क्षणी मी पुढे सरकले. माझं मन काही विचार करत नव्हतं, फक्त जाणवत होतं की या क्षणातच माझं सत्य आहे. मी माझे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले. त्या क्षणी काळ जणू थांबला. बाहेरच्या जगाचं भानच राहिलं नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. त्या मिठीत ना श्रीमंती होती, ना गरिबी, ना दर्जा होता, ना वेगळेपण. फक्त दोन दुखलेली मन होती, जी एकमेकात विरघळलेली होती. कित्येक क्षण आम्ही तस्स राहिलो, एकमेकांच्या मिठीत, एकमेकांच्या श्वासात मिसळून. ती मिठी जणू वर्षानुवर्षांचा साठलेला विज्ञानेचा ओघ मोकळा करत होती. मी हळू आवाजात म्हणालो, मला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, समीर. मी पुन्हा आयुष्य सुरू करू इच्छिते, नव्यानं, नव्या आशेन. आणि मला वाटतं, तूच माझा खरा साथीदार आहेस. माझ्या शब्दांवर समीरने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात विस्मय, प्रेम आणि आदर एकाच वेळी उमटला. तो म्हणाला, मॅडम, मी मी तुमच्याशी काय तुलना करणार? तुम्ही श्रीमंत, सुसंस्कृत, शिक्षित आणि सुंदर आहात. आणि मी फक्त एक साधा ड्रायव्हर, गरीब माणूस. माझं काहीच नाही, माझी दुनिया लहान आहे. मी त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, समीर, मला पैशात रस नाही. मला माणसात रस आहे. तू गरीब नाहीस, तुझं मन श्रीमंत आहे. तू मला समजून घेतलंस, माझ्या दुःखात उभा राहिलास, माझं आयुष्य पुन्हा जगण्यासारखं केलंस. माझ्यासाठी एवढं पुरेस आहे. मला सुख हवं आहे आणि ते मला तुझ्या सोबतच मिळू शकतं. मला फक्त एवढं सांग, तुला मी आवडते का? त्यानं माझ्याकडे खोलवर पाहिला. काही क्षण तो निशब्द राहिला. त्याचे डोळे माझ्या चेहऱ्यावरच स्थिरावले आणि मग हळूहळू त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या डोळ्यात थेट पाहत पुन्हा मला मिठीत घेतला. त्याच्या मिठीचा अर्थ शब्दांपेक्षा मोठा होता. तो निशब्द होकार होता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं, माझे डोळे मिटले आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यात मला माझं भविष्य ऐकू आलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, मॅडम, खरं सांगू, तुम्ही फार सुंदर आहात. मी पहिल्याच दिवशी तुमच्यावर प्रेम केलं होतं, पण सांगायचं धाडस कधीच केलं नाही. मला नेहमी वाटायचं, आपल्या जगामध्ये एवढा फरक आहे की हे कधी शक्य होणार नाही.
पण आज तुम्ही जे बोललात त्यामुळे मला वाटतं की नियतीने आपल्याला भेटवलं. कदाचित देवानं आपल्यासाठी हा मार्गच ठरवला. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते, समाधानाचे होते. त्या रात्रीनंतर सगळं बदललं. माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस नव्या अर्थाने सुरू झाला. समीर आता माझ्याच घरी घरी राहू लागला, माझा आधार, माझा मित्र आणि माझा आयुष्याचा साथीदार. आम्ही दोघं एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागलो, फक्त शरीरानं नव्हे, तर मनानं, आत्म्यानं. माझ्या मुलीशी त्याचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत गेलं. ती त्याला बाबा म्हणायला लागली आणि तो त्याच्यासाठी प्रत्येक क्षणी तयार असायचा. शाळेचे गृहपाठ, खेळणं, आजारपण, सगळं तो पाहायचा. त्याच्या वागण्यात इतकी माया होती की माझ्या नव्याच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती, ती तो नकळत भरून काढत होता. एके दिवशी समीर म्हणाला, "मॅडम, म्हणजे अंजली, मी तुम्हाला माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे. त्यांना तुम्ही खूप आवडाल." मी हलकं हसले आणि होकार दिला. काही दिवसांनी आम्ही त्याच्या गावी गेलो. छोटंच पण खूप शांत आणि सुंदर गाव होतं. त्याच घर साधं होतं, मातीच्या भिंती, पण घरात प्रेम आणि आत्मीयतेचा सुगंध होता. त्याचे आईवडील साधे, प्रेमळ लोक होते. त्यांनी मला पाहिलं आणि आनंदाने माझ्या हातात हात घेतला. "हिचका आपली अंजली," त्याची आई म्हणाली. त्याच्या डोळ्यात आपुलकी होती. "खूप सुंदर देवमाणूस वाटते." त्याचे वडीलही हसले. माझ्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाले, "देव तुमचं आयुष्य सुखाच करो. दोघे एकमेकांची साथ सोडू नका." त्यांच्या त्या आशीर्वादाने माझं मन भरून आलं. काही दिवसातच आमच्या लग्नाची तारीख ठरली. दोन्ही परिवारांनी मनापासून मान्यता दिली. माझे आईबाबा देखील खुश होते, कारण त्यांना समीरचा स्वभाव, प्रामाणिकपणा आणि माझ्यावरील त्याच निस्वार्थ प्रेम दिसलं. आमचं लग्न अगदी साधं पण आनंदाने भरलेलं झालं. ना ढोलताशे, ना दिखाऊपणा. फक्त दोन हृदय, दोन कुटुंब आणि एक नवीन सुरुवात. माझ्या मुलीने समीरचा हात धरला आणि म्हणाले, "आता बाबा माझे." त्या छोट्याशा वाक्याने माझं मन ओलावलं आणि माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. लग्नानंतर आमचा संसार स्वप्नासारखा सुरू झाला. समीर माझ्यावर जितकं प्रेम करत होता, तितकंच माझ्या मुलीवरही करायचा. तो आमच्यासाठी जगत होता. आमच्या हसणखेळणं म्हणजे त्याचं समाधान होतं. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यात नवं नेऊन येत होता, नवी हसू, नवी स्वप्न आणि नव्या आशा. आज आमची मुलगी शाळेत जाते, अभ्यास करते, खेळते, हसते आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य माझ्या आयुष्याचे खरं यश आहे. तिच्या त्या हसण्यामध्ये मला पुन्हा माझ्या नव्याचे प्रतिबिंब दिसत आणि समीरच्या डोळ्यात मला एक सुरक्षित, प्रेमळ जग दिसत. मित्रांनो, ही माझी आणि समीरची प्रेमकथा होती, दुःखातून जन्मलेली, पण प्रेमान आणि समजुतीने फुललेली. नात हे नात पैशाने नाही, तर मनानं, माणुसकीनं आणि निस्वार्थ प्रेमान जोडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? मी आणि समीरनं जे केलं, ते योग्य होतं का? तुमचं मत जरूर कमेंटमध्ये सांगा. आयुष्य कधी थांबत नाही, माणूस हरतो तेव्हा नव्हे, तर प्रयत्न सोडतो तेव्हा. अंजलीसारखं धैर्य ठेवा, दुःखानंतरही प्रेम आणि आनंद पुन्हा सापडतो. त्या रात्रीनंतर सगळं खूप वेगाने बदलले. समीर आता घरचा एक अविभाज्य भाग बनला होता. त्याचं आणि माझं नातं फक्त मॅडम आणि ड्रायव्हर या पलीकडे जाऊन आत्मीयतेच्या, एकमेकांच्या भावनांना नाव देण्याच्या टप्प्यात आले होते. पण हळूहळू वाढत्या प्रेमाबरोबरच नवीन आव्हानंही समोर आली. एक दिवस माझ्या आईबाबांचा फोन आला. त्यांना समीरबद्दल काही नवीन कळले होते. "अंजली, आम्ही ऐकलंय ते तुझा ड्रायव्हर समीर
त्याच्या मागे काही चुकीचा इतिहास आहे का? आईचा आवाज चिंतित होता. कोणी सांगितलं? मी विचारलं. शहरातल्या काही ओळखीच्या मंडळींनी सांगितलं. तो एका गुंड मंडळीशी जोडला जातो असं म्हणतात. पूर्वी तो वेगळ्या कामात होता. काळजी वाटते बेटा. ही बातमी ऐकून माझं मन हादरलं. मी समीरकडे पाहिलं. तो बागेत फुलांना पाणी घालत होता. माझी मुलगी त्याच्या भोवती उड्या मारत होती. हा चेहरा, ही माया. आणि तो गुंड. शक्यच नव्हतं. पण आईबाबांच्या चिंतेमुळे मनात शंका रुजलीच. त्या रात्री मी समीरशी बोलण्याचं ठरवलं. समीर, मला काही विचारायचं आहे, मी शांतपणे म्हणाले. तो माझ्या तोंडाकडे पाहिला, डोळ्यात प्रश्नचिन्ह होतं. तुझ्या भूतकाळाबद्दल काही आहे का? असं काही, जे मला माहीत नाही. त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. काही क्षण तो शांत राहिला, मग हळूवारपणे म्हणाला, होय, अंजली. माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे होतं. मी तुमच्यावर प्रेम करतो, पण प्रेमात खोटेपणा असू शकत नाही. आम्ही बास्केट चेअरवर बसलो. चंद्राचं प्रकाश आमच्यावर पडत होतं. समीरने सुरुवात केली. मी लहान असताना आमचं घर खूप गरीब होतं. बापा शेतमजूर होते. त्यांना दारूचं व्यसन होतं. घरात पैसे नसत. मी 10वी पर्यंत शिकलो आणि मग कमावण्यासाठी शहरात आलो. इथे मला काही चांगलं काम मिळेना. एका गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून काम मिळालं. तिथेच माझी ओळख काही चुकीच्या मंडळींशी झाली. त्यांनी पैसे देऊन काही गैरकामं करायला लावली. गाड्या चोरायला मदत, ड्रग्सची वाटप, अशी छोटी-मोठी कामं. त्याचा आवाज कापरा होता. मी त्याच्या हातात माझा हात घातला, त्याला पुढे सांगण्याची हिंमत दिली. एक दिवस मी एका मोठ्या अपघातात सापडलो. पोलिसांनी अटक केली. त्या काळात माझ्या आयुष्यातली सर्वात काळी रात्र होती. पण त्या तुरुंगातच माझी जागृती झाली. एक वृद्ध कैदी होता. त्याने मला समजावलं, मुला, हे आयुष्य चुकीच्या मार्गाने जातंय तुझं. सुधारण्याची वेळ आता आहे. त्यानंतर मी प्रतिज्ञा केली की मी हा मार्ग सोडून चांगल्या रस्त्यावर येईन. माझी सजा कमी झाली आणि बाहेर आल्यावर मी ड्रायव्हिंग शिकलो आणि प्रामाणिक नोकरी शोधली. तुमच्या नव्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम मिळालं तेव्हा मला वाटलं देवाने मला दुसरी संधी दिली आहे. आणि मग तुम्ही आलात. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप होता, पण त्याहून जास्त प्रामाणिकपणा होता. त्या अपघातानंतर मी पूर्णपणे बदललो. पण समाज मागचं लेबल काढून टाकत नाही. ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल, ते माझ्या भूतकाळाची बातमी आणून देत असतील. पण मी तो माणूस राहिलो नाही, अंजली. तुमच्यामुळेच नव्हे, तर स्वतःसाठीही मी चांगला माणूस बनलो आहे. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा माणूस जो इतकी प्रामाणिकपणे स्वतःच्या चुकांशी सामना करतोय, त्याला मी नाकारू शकत नव्हते. तू आता तो नाहीस, समीर. तू माझ्या आणि माझ्या मुलीचा आधारस्तंभ आहेस. भूतकाळाला भविष्याच्या आड येऊ देत नाही. पण आव्हानं संपली नव्हती. काही दिवसांनंतर समीरच्या जुन्या सहकारी त्याला भेटायला आले. एक मोठा, भक्कम बांधा असलेला माणूस घराच्या गेटवर उभा होता. समीर, बराच काळ झाला भेटलो नाहीस. आता बड्या माणसासारखा दिसतोस. त्याच्याबरोबर 2 तरुण होते. समीरचा चेहरा ताठ झाला. मी तुमच्याशी काहीही कर्तव्य नाही, रवी. इथून निघून जा. अरे, इतकं लवकर विसरलास? जुन्या दिवसांची आठवण करून देऊ का? रवीने धमकावलं. मी आतून हे सगळं पाहत होते. माझ्या मनात भीती निर्माण झाली. पण समीरने धैर्याने तोंड दिलं. मी तुमच्या गैरकामात सहभागी होणार नाही. आता माझं स्वतःचं आयुष्य, कुटुंब आहे.
तुम्ही जा. रवीने एका लिफाफ्याची ओढाताण केली. हा घे, पैसे आहेत. फक्त एक छोट काम आहे. एक पार्सल पोहोचवायचं आहे. तुझ्या गाडीत कुणी तपासणार नाही. समीरने लिफाफा हातात घेऊन त्याच्याकडे परत फेकला. मी माझ्या मालकिणीसाठी ड्रायव्हर आहे. तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे. मी आता तुमच्या जगातला नाही. जा. ते तिघेजण त्याच्या ठाम निश्चयासमोर निमूटपणे निघून गेले. पण मला कळलं की समीरच्या भूतकाळाचे सावट आमच्यावर सतत मंडराणार होतं. काही आठवड्यांनंतर आमच्या लग्नाची तयारी सुरू होती. पण शहरात वहिवाट फैलावली होती. विधवा बाईने आपल्या ड्रायव्हरशी लग्न करणं ही बातमी काहींच्या रुचीची होती. निंदा, टीका, अफवा यांचा सळा आमच्यावर कोसळला. माझ्या पार्लरचे काही ग्राहक येणं बंद करू लागले. अशा सदरातून ब्युटी ट्रीटमेंट करायचं नाही, एका महिलेने फोनवर स्पष्ट सांगितलं. एक दिवस माझ्या भावाचा फोन आला. बघ अंजली, हे लग्न करू नकोस. लोक काय म्हणतात ते ऐक. तू आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा डोक्यावर घेऊन बसलीयस. मी भावाला नम्रपणे पण ठामपणे सांगितलं, दादा, प्रतिष्ठा माणसाच्या चारित्र्यात असते, समाजाच्या ओठांत नाही. समीरने मला आणि माझ्या मुलीला प्रेम आणि सुरक्षितता दिली आहे. तो माझा निर्णय आहे. आणि मग तो दिवस आला जेव्हा समीरच्या भूतकाळाने आमच्यासमोर प्रत्यक्ष रूप धारण केलं. एक स्थानिक नेते, ज्याचा संबंध रवीच्या गटाशी होता, तो आमच्या घरासमोर येऊन उभा राहिला. ही लग्नाची नाटकं बंद करा. तुम्ही दोघंही या परिसरातून दूर व्हा. नाहीतर परिणाम भोगावे लागतील. त्याच्या धमक्यांनी मी घाबरले नाही, तर रागावले. आमचं लग्न कोणाच्याही परवानगीची अपेक्षा धरत नाही. आम्ही कायद्याने लग्न करतो आहोत. ते निघून गेल्यावर समीर उदास झाला. माझ्यामुळे तुम्हाला इतक्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, अंजली. कदाचित मी तुमच्या आयुष्यातून दूर गेलं तर बरं. मी त्याचं तोंड बंद केलं. ऐक, समीर. जगण्याचा अर्थच तुझ्यासारख्या व्यक्तीशी एकत्र येऊन सर्व आव्हानांना तोंड द्यायचं आहे. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मी एक जिवंत प्रेत होते. तू मला परत जगायला शिकवलंस. आता मी तुझ्याशी एकत्र येऊन हे सगळं सामोरं जाणार आहे. लग्नापूर्वीच्या एका रात्री आम्ही दोघं छतावर उभे होतो. शहराची लाटेच्या लाट उजेड आमच्या चेहऱ्यावर खेळत होता. अंजली, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, समीर म्हणाला. तू स्वतःच दिलास, मी त्याच्या हातात माझा हात घालत म्हणाले. ते पुरेसे आहे. आणि मग लग्नाचा दिवस आला. फक्त अत्यंत जवळच्या नातेवाईकांना बोलावणं होतं. साधी सजावट, साधं भोजन, पण प्रेमाने ओथंबलेलं वातावरण. लग्न लागण्यापूर्वी पुरोहितांनी विधी सुरू केला तेव्हा दारात गडबड झाली. तोच नेता काही लोकांसह आत शिरला. हे लग्न थांबवा. माझे आईबाबा घाबरले. पण समीरने आत्मविश्वासाने पुढे येऊन विचारलं, का थांबवायचं? आम्ही दोन प्रौढ, स्वतंत्र व्यक्ती आहोत. आमचं लग्न कायदेशीर आहे. तुला माहीत आहे का ती कोण आहे? ती एक श्रीमंत विधवा आहे. तू फक्त तिच्या पैशासाठी हे सगळं करतोयस, तो नेता ओरडला. तेवढ्यात माझ्या मुलीने, जी आता लहानशी मोठी झाली होती, तिने समीरचा हात धरला आणि मोठ्याने म्हटलं, बाबा माझे चांगले आहेत. तुम्ही येऊ नका. ते बोलणं सर्वांना डोक्यावरून गेलं. पण समीर शांत होता. त्याने आपल्या बॅगेतून कागदपत्रांचा एक फोल्डर काढला आणि त्या नेत्यासमोर ठेवला. हे बघा. मी आणि अंजली यांनी एक प्रीनुप्शियल करार केला आहे. त्यानुसार अंजलीच्या मालमत्तेचा मला एकही हिस्सा मिळणार नाही. मी फक्त एक ड्रायव्हर म्हणून माझा पगार घेईन.
हा करार वकिलांच्या देखरेखीखाली केला आहे. मला फक्त अंजलीची आणि मुलीची साथ हवी आहे, पैसे नाहीत. ते कागद पाहून सगळ्यांची तोंड उघडी राहिली. माझ्याही डोळ्यात अश्रू आले. समीरने हे सगळं माझ्याशी चर्चा न करता केलं होतं, माझ्या संरक्षणासाठी. ते नेता आणि त्याचे साथी निःशब्दपणे निघून गेले. त्यांच्या निराधार आरोपांचा पाया कोसळला होता. लग्नाचा विधी निर्विघ्नपणे पूर्ण झाला. आम्ही दोघं एकमेकांना माळा घातल्यात त्या क्षणी फक्त आनंद होता, विजयाची भावना होती. आम्ही फक्त दोन माणसांनी नव्हे, तर एका कुटुंबाने समाजाच्या संकुचित मनोवृत्तीविरुद्ध लढा दिला होता. लग्नानंतर काही काळापर्यंत टीका चालूच होती. पण हळूहळू आमच्या प्रेमाची आणि आदराची कहाणी लोकांपर्यंत पोहोचू लागली. समीरने स्वतःचे छोटेसे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय सुरू केले. त्याने 2 गाड्या घेतल्या आणि त्यांना किरायाने दिल्या. मी माझ्या पार्लरचा विस्तार केला आणि आता ते अंजली ब्युटी स्टुडिओ म्हणून ओळखले जाऊ लागले. एक दिवस माझ्या पार्लरमध्ये एक महिला आली, जी आधी निंदा करणाऱ्यांपैकीच होती. ती माझ्याकडे पाहून लाजलेली दिसली. "मला माफ करा, अंजली. मी तुमच्याविषयी चुकीचे विचार मनात आणले. पण मी तुमच्या लग्नानंतर तुमचं कुटुंब पाहिलं. तुमची मुलगी किती आनंदात आहे, समीर किती प्रेमाने वागतो. खरं प्रेम हेच दिसतंय तुमच्यात." माझ्या मनाला समाधान वाटलं. समीर आणि मी हळूहळू समाजाच्या मनात आपल्यासाठी जागा करू लागलो होतो. आज आम्ही तिघेजण एकत्र आहोत. माझी मुलगी आता मोठी झाली आहे. ती समीरला खराखुरा बाबा मानते. तो तिच्यासाठी शाळेत जातो, पालक मीटिंगमध्ये भाग घेतो. एक दिवस तिने त्याला विचारलं, "बाबा, तू माझा खरा बाबा नाहीस, तरी पण तू माझ्यासाठी इतका चांगला का आहेस?" समीरने तिला मिठी मारली आणि म्हटलं, "कारण प्रेम रक्तात नसतं, मुला. ते मनात असतं. आणि माझं मन तुझ्यासाठी भरभरून आहे." आज आमच्या घरात शांतता नाही, तर आनंदाचा मंगल गजरा आहे. समीर आणि मी एकमेकांच्या पूरक झालो आहोत. त्याने मला स्थैर्य दिलं, मी त्याला घर दिलं. त्याने मला पुन्हा प्रेम करायला शिकवलं, मी त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. काही जण अजूनही विचारतात, ही लग्न योग्य होती का? मी त्यांना हसून उत्तर देतो, प्रेम कधी चुकीचं असू शकत नाही. ते फक्त वेळोवेळी अवघड असू शकतं. पण जर दोन हृदयं अर्थाने एक झाली, तर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते. समीर आणि माझी ही कहाणी फक्त प्रेमकथा नाही. ती एक सामाजिक बंधनांविरुद्धची कहाणी आहे, भूतकाळावर विजय मिळवण्याची कहाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण परत मिळवण्याची कहाणी आहे. आम्ही दोघंही तुटलेली हृदये घेऊन आलो होतो, पण एकमेकांच्या सहाय्याने ती जोडली आणि आता ती एकत्रितपणे धडधडत आहेत. आणि हेच खरं जीवन आहे, दुःखातून आशेकडे, अंधारातून उजेडाकडे, एकटेपणातून संगाकडे प्रवास करणं. समीर आणि मी हा प्रवास एकत्र करत आहोत आणि आमच्या पाठीवरून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक दिवा ठेवत आहोत की प्रेम हे कोणत्याही सीमा ओळखत नाही आणि खरं साहस म्हणजे ते शोधण्याची हिंमत करणं. मित्रांनो, कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.